जखमी वाघ उद्धव ठाकरे यांनी राम रक्षा आंदोलनाच्या निमित्ताने डरकाळी फोडलेली आहे. आता ठाकरे ब्रँड वाचवण्यासाठी आणि हिंदुत्ववादी चेहरा हा कसा राखलेला आहे हे दर्शवण्यासाठी आणि खरे हिंदू हृदय सम्राट भारतीय जनता पार्टीमध्ये नाही तर ते शिवसेनेचेच हे दाखवण्यासाठी राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना साथ देणार का आणि ती दिली तर कशा पद्धतीने देणार या संबंधी आपण थेट बोलणार आहोत. पक्ष फोडण्यासाठी अयोध्येच्या राम मंदिरातील देणगीचा वापर केला जातोय अशी रोखठोक भूमिका, राजकीय भूमिका घेऊन उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मैदानात उतरू पाहत आहेत. आता उद्धव ठाकरे यांच्यावर ते मुस्लिम मतांसाठी कशी बेगमी करतात, समाजवाद्यांना कसं जवळ करतात आणि त्यांनी हिंदुत्व कसं सोडलेलं आहे, सोनिया गांधी यांना लेखी सेक्युलर हमी त्यांनी कशी दिली होती, त्यानंतर आता ते ज्या ज्या मंदिरामध्ये रामरक्षा आंदोलन करतील ती मंदिरं स्वच्छ केली जातील असं भारतीय जनता पार्टी म्हणत आहे. एकूणच आता हिंदुत्वाचं जे राजकारण आहे ते कोणत्या दिशेला जाणार आहे आणि या अशा राजकारणाचा मूळ केंद्र बिंदू म्हणजे मातोश्री बंगला आणि एकूणच महाराष्ट्र आहे. जरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि भारतीय जनता पार्टीने अयोध्या राम मंदिराची उभारणी हा मूळ मुद्दा केलेला होता, तरी मग या शिवसेनेची साथ आपल्याला का पाहिजेत आणि त्यासाठी मातोश्रीवर वारंवार जाऊन लोटांगण का घातली होती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनी, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी, यावर देखील आपण थेट विश्लेषण करणार आहोत. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या. हे बघा, राज ठाकरे यांना ठाकरे हिंदुत्ववादी ठाकरे म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीने केला होता. कधी केला होता? ज्या वेळेला उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादी सह सोनिया गांधी यांना सेक्युलर हमी देत सरकार स्थापन केलं होतं. आणि मग आता उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वापासून कशी फारकत घेतलेली आहे. सत्तेच्या मोहापोटी आणि मुख्यमंत्री पदासाठी त्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी कसा द्रोह केलेला आहे हे दाखवण्यासाठी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावर चक्रा मारणं सुरू केलं. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी सुद्धा. मग राज ठाकरे त्यावेळेला बघा, तुम्ही तो काळ आठवा 2019 ते 2022 पर्यंतचा. मग मशिदीवरचे भोंगे, ध्वनी प्रदूषण या ना त्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी तत्कालीन ठाकरे सरकारला धारेवर धरलं. अनेक मुद्दे उचलले होते. हिंदुत्वाची शाल पांघरत राज ठाकरे मैदानात उतरले होते आणि भारतीय जनता पार्टीचे धुरंधर त्यांना डोक्यावर घेऊन नाचायला लागले होते. अगदी 2024च्या म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या वेळेला नरेंद्र मोदी यांची सभा घाटकोपरला झाली तिथे देखील राज ठाकरे उपस्थित राहिले होते. आणि मग आता ज्या वेळेला उद्धव ठाकरे आपले 6 खासदार फुटल्यानंतर जे मशालीच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत, त्याच्यानंतर काय 10 की 14 आमदार फुटू पाहतात, बाकी नगरसेवक वगैरे ते फुटू पाहतात. तर अशा वेळेला करायचं काय असा यक्ष प्रश्न राजकीय दृष्ट्या उद्धव ठाकरे यांच्या समोर उभा आहे. मग ज्या वेळेला त्यांनी पत्रकार परिषद काल आयोजित केली आणि 5 जुलै म्हणजे उद्या रविवारी दुपारी 4 वाजता दादरच्या हनुमान मंदिरासमोर ते आपला निषेध नोंदवणार आहेत, ज्यांनी भारतीय जनता पार्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने जे ट्रस्टी
राम मंदिर न्यासावर नेमले आणि त्यांनी काय गोंधळ घातला आणि तो गोंधळ घालायला लावला आणि त्याच्यातून जो काही मलिदा सोने चांदीचे दागिने असतील, कोट्यवधी रुपयाची माया असेल, ती पक्ष फोडीसाठी कशी वापरली या संबंधी उद्धव ठाकरे प्रहार करणार. आता मुळात बघा, उद्धव ठाकरे यांनी काल सांगितल्याप्रमाणे 1987 मध्ये ज्या वेळेला विले पार्लेची पोटनिवडणूक होते, रमेश प्रभू हे उमेदवार होते शिवसेनेचे, ते निवडून आले. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळेला हिंदुत्वाचा मुद्दा प्रकर्षाने मांडला आणि मग हिंदुत्वाच्या नावावर मतं मिळाले, निवडून आले. त्यानंतर कोर्टामध्ये हे प्रकरण गेलं की धर्माच्या नावावर मतं मागितले आणि त्याचा प्रचार बाळासाहेब ठाकरे यांनी केला आणि मग कोर्टाने बाळासाहेब ठाकरे यांना 6 वर्ष मतदान करण्यास बंदी आणली होती. मग हिंदुत्वाच्या नावावर जर मतं मागितले तर लोक निवडून देतात. हा एक धागा, हा एक दिलासा कुणाला मिळाला? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मिळाला, जो 80च्या दशकामध्ये आपल्या भारतीय जनता पार्टी आणि पूर्वीचा जनसंघाच्या माध्यमातून गांधीवादी समाजवादाचा पुकारा करत होता. मग त्यांना आता वाटलं की आपण प्रभू श्रीरामाचा नाव घ्यायचं, हिंदुत्वाचं नाव घ्यायचं, हिंदू धर्म जनजागरण करायचं आणि निवडणुकीच्या मैदानात उतरायचं आणि आपलं जे लक्ष आहे हिंदू राष्ट्राचं, त्या दिशेने वाटचाल करायची. 2 खासदार होते तेव्हा. त्याच्यानंतर 1989 मध्ये यात्रा काढली लालकृष्ण अडवाणी यांनी, प्रचंड प्रतिसाद मिळाला. 1992 मध्ये 6 डिसेंबर 1992 लाखो करसेवक अयोध्येमध्ये जमले, बाबरी मशिदीचा घुमूट फोडला, पाडला आणि त्यावेळेला बाकीच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना ज्या वेळेला असं कळाले की आता न्यायालयामध्ये आपल्याला तोंड द्यावं लागणार आहे कायदेशीर सगळ्या दृष्टीने, मग हे आम्हाला माहितीच नाही, आमचं असं काही ठरलं नव्हतं. अगदी लालकृष्ण अडवाणी सुद्धा म्हणाले, माझ्या डोळ्यात अश्रू साचले होते ज्या वेळेला करसेवक हिंसक झाले. म्हणजे एकूण काय तर आमचा त्या पाडापाडीमध्ये संबंध नाही, आम्ही फक्त भावना प्रदर्शित करण्यासाठी म्हणून आवाहन केलं होतं आणि करसेवकांनी तिथं हिंसा केली, आमचा संबंध नाही, असं सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं नंतरच्या काळात. पण ज्या वेळेला वक्तव्य बाहेर आले, ते विनय कटियार म्हणजे आज जे काही बोलत आहेत त्यांच्यासह अनेकांनी वक्तव्य केली की आमचा काही संबंध नाही, त्यावेळेला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मातोश्री बंगल्यावर बसून ज्या वेळेला त्यांना सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी सांगितले की भारतीय जनता पार्टीचे नेते तर असं म्हणायला लागलेले की आमचा काहीही संबंध नाही, त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे यांच्या तोंडातून उत्स्फूर्तपणे उद्गार बाहेर पडला, तो घुमट बाबरी मशीद जर माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर त्याचा मला गर्व आहे. आणि मग गर्व से कहो हम हिंदू है. विश्व हिंदू परिषद असेल, RSS असेल, भारतीय जनता पार्टी असेल, हे नंतर ते म्हणायला लागले आणि मग राजकारण सुरू झालं. 25 वर्ष भारतीय जनता पार्टीने मातोश्रीवर जाऊन जाऊन काय युती केली महाराष्ट्र. मग 92ची ज्या वेळेला दंगल झाली त्यावेळेला जसं न्यायालयामध्ये ततप मम झालं राम नाम घेणाऱ्यांचं, तसं इकडं रस्त्यावर काय झालं, दंगल उसळली प्रचंड. हिंदू मुस्लिम दंगल उसळली, मुंबईला उसळली, सगळ्या महाराष्ट्रामध्ये नव्हे भारतामध्ये दंगल उसळली. मग मुंबई पुरतं जर सांगायचं तर मुंबईमध्ये अगदी गुजराती, मारवाडी, जैन यांच्यासह सर्व हिंदू समाजाचं थेट रक्षण कोणी केलं तर ते शिवसैनिकांनी केलं. त्याच्याबद्दल आजही आम्ही ऋणी आहोत असं वेगवेगळ्या समाजाकडून, हिंदू समाजाकडून सांगितलं जातं. मग त्यावेळेला मात्र भारतीय जनता पार्टीचे किंवा RSSचे म्हणजे जे शाखेच्या मैदानावर काय ते काठी शिकतात, काठी, ते कशी चालवायची वगैरे,
ते कुणी उतरलेले नव्हते. मग हे जे आक्रमक हिंदुत्व आहे, प्रखर हिंदुत्व आहे, आमचं हिंदुत्व शेंडी जानव्याचं नाही, मंदिरात घंटा बडवण्याचं नाही. आम्हाला जे हिंदुत्व शिकवलेलं आहे प्रबोधनकार ठाकरे यांनी, तेच आमचं हिंदुत्व आहे. समाज सुधारणावादी आमचं हिंदुत्व आहे, वगैरे वगैरे असं ते सगळं सुरू झालं. आणि कितीही नाही म्हणायला, बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व अशी भावना प्रदर्शित केली. सच्चे मुस्लिम, देशभक्त मुस्लिम आमचेच असं देखील सांगितलं. मग हे सगळं होत असताना निवडणुका त्या याच्यावर लढल्या गेल्या, जिंकल्या गेल्या. पहिलं सरकार 1995 मध्ये महाराष्ट्रामध्ये आलं, युतीचं सरकार, सगळं झालं. मग आलं त्याच्यानंतर सगळा काँग्रेसचा इरा येऊन गेला. आणि मग नंतर 2019 मध्ये ज्या वेळेला वेळ आली की शब्द पाळायचा, राम जसा एकवचनी होता तसं आम्ही रामाला समोर ठेवून श्रद्धास्थान म्हणून आम्ही सगळं काही करतोय, असं भासवणारे भारतीय जनता पार्टीचे नेते सत्तेमध्ये समान वाटा देत नाही असं बघून, म्हणजे मुख्यमंत्री पद 2.5 वर्षांसाठी देत नाही असं बघून, उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांच्या मदतीने राजकारण केलं. मग ते राजकारण त्यांना किती भोवलेलं आहे हे आज 2026 पर्यंत आपल्याला कळतंय. आता एकनाथ शिंदे यांनी आम्ही वैचारिक वारसा जपतोय बाळासाहेब ठाकरे यांचा असं म्हणणं. आता ते राजकीय दृष्ट्या ती कशी रसद, सामदंड, भेद वगैरे काय ते सगळं ते कळतंय. त्याची त्यांना भारतीय जनता पार्टीच कशी शिक्षा सुनावेल हे आगामी काळात दिसणार आहे. तसं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याची जशी सुरुवात केलेली सुद्धा आहे. मग या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या वेळेला निवडणुकांचं राजकारण म्हणून पाहिलं गेलं उद्धव ठाकरेंच्या पद्धतीने, म्हणजे त्यांच्यावर जे आरोप झाले, लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी ती सगळी आपली ताकद पणाला लावली आणि त्यांनी मुस्लिम समाजवादी मतांसह जे काही जिंकले ते त्यांनी जे 9 खासदार निवडून आणले त्यावेळेला 2024 मध्ये, त्याच्यानंतर 20 आमदार निवडून आणले. मुंबई महानगरपालिकेमध्ये मराठीचा मुद्दा लावून धरला दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन, त्याच्यामध्ये जिंकले. 65 नगरसेवक निवडून आणले. आणि मग आता या उद्धव ठाकरेंचं करायचं काय असा प्रश्न ज्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा यांच्यासह पडला, त्यावेळेला एकनाथ शिंदे यांचा वापर करायचं ते ठरलं आणि त्या पद्धतीने ते चाललेलं आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा ठाकरे ब्रँडसाठी एकत्र आलं पाहिजे. मराठीची अस्मिता ही राखली गेली पाहिजे. आणि परकीय, म्हणजे अगदी बघा, राम मंदिर ज्यावेळेला हे देणगी चोरी प्रकरण उघडकीला आलं त्यावेळेला ते म्हटले की परकीयांनी मंदिरं लुटली, आता हिंदूच नेते लुटायला लागलेले आहेत. म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची जी काही भाषा आहे ती आता एक वाक्यता त्याच्यामध्ये दिसायला लागलेली आहे. दैनिक सामनामध्ये अगदी सुरुवातीपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जिथं जिथं चुकलं, कातडी बचाव धोरण ज्या ज्या वेळेला त्यांनी केलं त्यावेळेला प्रचंड टीका झालेली आहे. अगदी बाळासाहेब ठाकरे असताना सामनामधले जे अग्रलेख म्हणजे पांढऱ्या मिशनचा संघ कसं मागे पुढे करतोय, काय चालबाजी करतोय. मग अगदी बाळासाहेब ठाकरे यांनी कमळाबाई 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 कशी नाचतीये, काय करते, नाराज कशी झाली वगैरे अशा शब्दामध्ये भारतीय जनता पार्टीची यथेच्छ मजा घेतलेली आहे. असं नाही की आजच मतभेद आहेत, पूर्वीपासून आहेत. आणि ती ठाकरी बाण, ठाकरी शब्दामध्ये प्रहार होत असतात. तसं उद्धव ठाकरे आता पुन्हा त्या याच्यावर आलेले आहेत. आणि आम्ही 25 वर्ष युतीमध्ये सडलो असं सांगत ते बाहेर पडले. आणि आता खचायचं नाही, आता लढायचं आहे. आणि त्या लढण्यासाठी ते पुन्हा एकदा आता राडा संस्कृतीकडे वळत आहेत, जे उद्धव ठाकरे यांच्या एकूणच व्यक्तिमत्वाला ते शोभेचं नाहीये. ते बाळासाहेब ठाकरे की जो आमदार खासदार फुटेल त्याला रस्त्यात तुडवा, या पद्धतीने त्यांनी मेसेज दिलं. आता उद्धव ठाकरे सुद्धा आता जखमी वाघ, जसं मी म्हटलेलं आहे सुरुवातीला, आणि खरंच जखमी वाघ आहेत. शारीरिक दृष्ट्या
त्यांची तब्येत अतिशय नाजूक आहे. पण ते कसंही असलं तरी शिवसेनेच्या अस्तित्वासाठी, म्हणजे ज्या पद्धतीने राजकारण सुरू आहे भारतीय जनता पार्टीकडून, की उद्धव ठाकरे यांना संपवायचं राजकीय दृष्ट्या, ते बघता उद्धव ठाकरे आक्रमक झालेले आहेत. आणि अशा वेळेला राज ठाकरे यांची त्यांना साथ मिळू पाहते, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि महाराष्ट्रामध्ये त्याचं स्वागत केलं जातं. आणि मग आपल्या सुईनुसार वैचारिक भूमिका घ्यायच्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जसं सुरुवातीला गांधीवादी समाजवाद, मग अमुक काय, ज्यावेळेला लालकृष्ण अडवाणी पाकिस्तानमध्ये गेले त्यांनी बॅरिस्टर जिनांच्या त्या कबरीवरच मस्तक ठेवलं. मग अध्यक्षपद गेलं. मग आता जो मुस्लिम विरोधी, अगदी ते कोण, नारायण राणेंचे सुपुत्र आमदार मत्स्योद्योग मंत्री, मत्स्य व्यवसायाचे मंत्री नितेश राणे, ते म्हणले आता आम्ही ते मंदिरं स्वच्छ करणार वगैरे, असं तसं ते करणार. तुम्ही ज्या वेळेला MIM बरोबर युती करता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये, तेव्हा चालतंय, सगळीकडे चालतंय, आपल्या सुईनुसार करायचंय. आणि हिंदू हिंदू, मुस्लिम मुस्लिम करत आपली राजकीय स्वार्थाची पोळी कशी भाजून घ्यायची, त्याच्यावर तूप ओढत राहायचं, हे भारतीय जनता पार्टी व्यवस्थित करते. आणि ज्या वेळेला महायुतीची महाराष्ट्रामध्ये सत्ता आहे, भारतामध्ये NDAची सत्ता आहे, अशा वेळेला हिंदू जन आक्रोश मोर्चे काढले जातात. अनेक गोष्टी आहेत. त्या गोष्टींची उद्धव ठाकरे हे कशा पद्धतीने आता त्याच्यावर एक एक प्रहार करणार आहेत, करू शकणार आहेत, हे येणारा काळच सांगणार आहे. आता उद्या रामरक्षा आंदोलनाच्या वेळेला हे शिवसेनेचं फक्त आंदोलन नाही, अगदी भारतीय जनता पार्टीमधल्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना, समर्थकांना, सगळ्यांना जर वाटत असेल की राम मंदिराच्या देणगीवर जो काही दरोडा टाकलेला आहे त्याचा निषेध केला पाहिजे, त्यांनी देखील आलं पाहिजे, असं जेव्हा उद्धव ठाकरे आवाहन करतात, त्यावेळेला आपली युती जशी मुंबई महानगरपालिकेमध्ये झाली तशी आगामी काळात होईल वगैरे, हा मुद्दा नंतरचा. पण आज